भेदिले सूर्यमंडळा. रवींद्र भट यांची ही कादंबरी. महाराष्ट्र साहित्य परिषद श्रेष्ठता पारितोषिक विजेती कादंबरी. रवींद्र भट यांच्या भेदिले सूर्यमंडळा या ग्रंथाला 1990 या वर्षातील उत्कृष्ट ऐतिहासिक कादंबरी म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषदेचे रा. ना. नातू पारितोषिक सन्मानपूर्वक देण्यात आले आहे. ग. प्र. प्रधान यांच्या अध्यक्षतेतून महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे. भेदिले सूर्यमंडळा. रवींद्र भट. समर्था, तू कालातीत, तू देहधारी नाहीसच. तू एक सुविचार, एक स्फुल्लिंग, एक चेतना, एक प्रेरणा. पृथ्वी पादाक्रांत करणारी, पुरुषार्थ फुलवणारी, माणूसपण जागविणारी, देवपण चेतविणारी, पंचमहाभूतांना ओलांडून सूर्यमंडळाला भेदून जाणारी. तुझ्या श्वासनिश्वासांत तो महारुद्र सामावला आहे. तो महारुद्र शून्यमंडळाला भेदून पलीकडे गेला. तू सूर्यमंडळाचा भेद करशील. तुझ्या विचारांचे स्फुल्लिंग भविष्यकाळात तुझ्या या रुद्ररूपाचं स्मरण ठेवतील. प्रत्येक प्राणिमात्राला सांगतील, नराधमाला प्रत्येक प्राणिमात्राला सांगतील, नरामधला नारायण रामरूप झाला. त्यानं सूर्यमंडळ भेदिले. भेदिले सूर्यमंडळा. रवींद्र भट. समर्था, तुझे नित्य सान्निध्य आहे. मंगलाचरण. आता याची पुढती समर्थ चरित्र गाण्या गीती यावे कोदंडधारी रघुपती देवशब्दे होऊनी हा शब्दे विण संवादू दुरिताचा सांडी प्रवादू माईकपणाचा अनुवादू सांडो मिथ्या. जैसे प्रपाताचे धुकटे प्रपाता विना ना प्रकटे तैसी सद्गुरुविना अनवटे अप्राप्य होती. आता वंदितो समर्था स्फुरण लाभाया पुरुषार्था साऱ्या चराचराचा करता प्रभुराम प्रकटावा. तो कोदंडधारी श्रीपती अखिल आदर्शाचा अधिपती शक्तिबुद्धीचा नरपती कैवल्य ज्ञानी. आम्ही लेकुरे वाचाळ तो मातारूप दयाळ स्तन्य पाजोनी खळमळ शांत करवी. बौद्धिके उदंड झाली परी मनी भ्रांती राहिली उदास विचारांची सावली देहबंध. आता सरावे मीपण उपभोगाची सांडो उतरण समर्थ प्रेमाची पखरण सर्वत्र व्हावी. रंजल्याने शांत व्हावे गांजल्याने तृप्त व्हावे आनंद मेघ बरसावे दुरितावरी. दुरिताचा निपात व्हावा अंतरी प्रकाश प्रकटावा ज्ञानसूर्य अवतरावा तिन्ही लोकी. सारे विकल्प झडावे सहा रिपू निस्तेज व्हावे देहबुद्धीचे गळावे मृत्तिका कवच. मनाचा निश्चय व्हावा अधर्मे धर्मे ग्रासावा कल्पवृक्षातळी घडावा निवास सदा. रवींद्र भट. रवींद्र भट यांची प्रस्तावना. भेदिले सूर्यमंडळा या कादंबरीसाठी ऐतिहासिक कादंबरीसाठी रवींद्र भट यांची प्रस्तावना. जे जे आपणासी ठावे. बरेच दिवस शिवथर घळीवर जाण्याचं मनी घाटत होतं. अगदी 1972 सालापासनं. परंतु दरवेळी काही ना काही अडचण उभी राहायची. एकदा तर महाडला जाताना वाकडी वाट करून पारमाचीपर्यंत जाऊन आलो. पण घळीवर जाणे जमले नाही ते नाहीच. अर्थात त्यावेळी फारसं चुकल्यासारखंही वाटलं नाही. घळीविषयी नुसतं ऐकून होतो. वरंधा घाटातून जाताना
वाघजाईच्या दरीत कुणीतरी बोट दाखवून घडीपर्यंत मनमुराद बोलायचं, पण तेव्हाही त्याचं फारसं वाटायचं नाही. उलट उंचावरून दरीतल्या त्या निबिड अरण्याकडे बघून काहीसं धास्तावायला व्हायचं. भोरचे पारखी दर माघात दासबोध जयंतीच्या उत्सवाचं आमंत्रण आवर्जून द्यायचे, पण त्याच तिथीला वाईचा आमचा कृष्णाबाईचा उत्सव असल्यामुळे पारखीचं आमंत्रण टेबलावरच पडून राहायचं. कालौघात पारखी वारले आणि उत्सवाचं निमंत्रणही बंद झालं. अवघ्या जगात माझं फिरणं झालं, पण समर्थांची ही घळ अनोळखीच राहिली. कदाचित समर्थ संप्रदायाविषयी सर्वसामान्य माणसाच्या मनात असलेलं औदासिन्यही त्याला कारणीभूत असेल. संत वाङ्मयाच्या अभ्यासकाला समर्थ वाङ्मय टाळून पुढे जाताच येत नाही. इतर संतांपेक्षा अगदी वेगळी वाट चोखाळलेला हा शस्त्रधारी संत स्वांतसुखाय अध्यात्म मार्गाच्या बरोबरीने पुरुषार्थ घडविणाऱ्या भक्कम समाज रचनेची आलोचना करणारा हा संत, माणूस माणूस अंतर्बाह्य पारखून घेऊन तो शिवकारणासाठी जोडण्याचं प्रचंड अभियान आयोजणारा हा द्रष्टा धर्मगुरू आणि धर्मगुरूपणाच्या अहंकारी टिळाटोपीचा त्याग करून रामाच्या उत्सवासाठी फक्त 11 मुठी धान्याची अपेक्षा करणारा हा राजगुरू. अवघ्या संत मालिकेमधलं अगदी भिन्न प्रवृत्तीचं हे स्वरूप समाजाभिमुख असूनही दासबोधाच्या निर्मितीच्या निमित्तानं म्हणा अथवा सर्वसामान्यांच्या बुद्धीची झेपही पोहोचू शकणार नाही अशा काही गूढ अनाकलनीय कारणामुळे म्हणा, आयुष्यातील 8-10 वर्ष शिवथर प्रांतीच्या या एकांतवासात व्यतीत करतो. त्यावेळी ह्या शिवथर परिसरालाच एक गूढ असं वलय प्राप्त होतं. शिवाय हा विशिष्ट कालखंड अवघ्या महाराष्ट्राला एक नवी दिशा, एक नवं परिमाण देणारा कालखंड. अवघ्या महाराष्ट्राला एक नवी दिशा, एक नवं परिमाण देणारा कालखंड आहे. या कालखंडात मराठी सिंहासन उभं राहण्याची प्रक्रिया घडत होती. याच कालखंडात मोगल आणि आदिलशाहीच्या मगरमिठीतून निसटून मराठी मातीतला मराठी सिंहासनाधीश्वर निर्माण होण्याची स्पंदनं अवघ्या मातीत उचंबळत होती. आनंद वनभुवनाची स्वप्न पाहणारे समर्थ रामदास हिंडत फिरत याच कालखंडात शिवथर प्रांती आले. सारा शिवथर परिसर अतिशय विलोभनीय. घळीच्या समोर बाणकोट ते विजापूर मार्गावरचा दुर्गम वरंध घाट, डाव्या हाताच्या दरीत घनदाट जंगलामधून वाहणारी काळ नदी, उजवीकडे राजगड तोरण्याकडे नेणारी गोप्या घाटाची आडवी डोंगरओळ, माथ्यावरच्या डोंगराच्या दुसऱ्या टप्प्यावर चंद्रराव मोरे यांच्या उद्ध्वस्त वाड्याचे अवशेष, त्याच्याही काहीसं वर चेरवाडीच्या ग्रामदेवतेच्या छपराशेजारी जिवंत झरे असलेलं पाण्याचं टाकं, तिथून पुढे चढणीच्या मार्गानं डोंगरमाथ्यावरच्या कुंड आणि शिळीम गावांकडे नेणारी पायवाट, उजवीकडे खालाटीला कुंभे शिवथर, कसबे शिवथर, आंबे शिवथर ही तळकोकणातली वैशिष्ट्यपूर्ण गावं. साऱ्या परिसरात दिवसा पक्ष्यांचं कूजन आणि रात्री रातकाजव्यांची चमचम. पाऊस येण्याआधीच्या काही रात्री तर झाडाझाडांवर चमचमणारं तारांगणच उतरलेलं. भोवतालच्या रानांत आंबा, ऐनं, खैरं, पिंपळ अशा घनदाट वृक्षांची गर्दी. काही ठिकाणी सागाच्या झाडांना रानवेली लपटलेल्या, अधूनमधून एखादी रसाळ गरे देणारी फणशी, डोंगरजाळ्यात तोरणं, करवंद, शेताकडेच्या बांधावर उन्हाळ्यातल्या संध्याकाळी म्हातारी उधळणारी शेवरी. निसर्गानं इथल्या परिसराला देण्याजोगं होतं ते सारं दिलं, पण त्याची साठवण करायची कशी? पाऊस काळ ओसरला की सारा रखरखाट. दसऱ्याला एकदा हळवं भात निघालं की रानं उघडी बोडती. दुजा पिकाला मूळ धरायला धरतीची सारी खळखळाटच आटलेली. डोंगर उतरणीवरची कवळाभर नाचणी
मुठीत साठवायची, वर्षभर पुरवून खायची, पोटापुरतं भात कणगी भरून ठेवायचं, उरलेलं बोरवाडीला किंवा महाडला घालायचं. पोरीच्या लग्नासाठी, देवीच्या जत्रेसाठी किंवा म्हातारीच्या औषधासाठी भातापोटी मिळालेलं सारं संपून जायचं. मग लक्ष वनराईवर. माणसाच्या भुकेपोटी तिथली वनराई शेकडो वर्ष तुटत चालली आहे. कोळशाच्या भट्टीच्या धुरानं इथला सारा परिसरच प्रदूषित होऊ पाहतो आहे. वन्यजीवन कमी व्हायला लागलंय. माणसाची वाढती भूक हेच एकमेव कारण नाही, तर जनसामान्यातलं अज्ञान हेही तितकंच मोठं कारण आहे. निसर्गाचा समतोल साधून स्वतःची भूक भागविण्याचे लोकशिक्षण हीच खरी या साऱ्या परिसराची महत्त्वाची गरज आहे. लोकशिक्षण देणारा आणि पुरुषार्थ गाजविणारा दासबोध याच परिसरात राहून लिहिण्याचं हेही एक कारण समर्थांच्या मानसी असेल. फक्त स्वतःच्या स्वार्थाचा विचार करणाऱ्या माणसाला सार्वत्रिक सौख्याची आणि समूहाच्या विकासाची शिकवण देता देता महाराष्ट्राला मिळालेला दुहीचा, फितुरीचा, परधार्जिणेपणाचा शाप त्यांना दूर करावयाचा होता. पारतंत्र्यातील एका रात्री त्यांनी आनंदवन भुवनाचं स्वप्न पाहिलं. दुही, फितुरी आणि टोकाचं वैर हे सनातन दुर्गुण असलेल्या त्या काळच्या वतनदार, जहागीरदार, पाळेगार यांच्यामधील या दुर्गुणांचा नाश झाल्याशिवाय त्यांचं हे स्वप्न कधीही साकार झालं नसतं. दिल्लीश्वरो वा जगदीश्वरो वा असं म्हणून मुघलांचे किंवा आदिलशहांचे पाय चाटून इनामांच्या आणि वतनांच्या सनदा स्वतःचे नावे करून आपल्याच रयतेची उभी पिकं कापून नेणाऱ्या, त्यांच्या आया बहिणी भ्रष्ट करणाऱ्या तथाकथित लोकनेत्यांना वठणीवर आणून साऱ्या प्रजेवरच नव्हे तर अवघ्या परिसरावर पितृवत प्रेम करणारा एकछत्री राजा ही त्या काळाची एकमेव गरज होती. शिवाजी राजांच्या मध्ये या खुणा समर्थांना दिसल्या असाव्यात. मोरे, भोसले वैर मिटवून स्वप्नी जे देखिले ते प्रत्यक्षात घडेल या प्रेरणेतूनच समर्थांनी या शिवथर परिसराची आपल्या वास्तव्यासाठी निवड केली असावी. फक्त दासबोधाचे लिखाण एवढेच जर कारण असते तर ह्या वास्तव्याची गुप्तता राखण्याचा आदेश त्यांनी आपल्या शिष्यांना दिला नसता. इथं राहून त्यांना एक थोर राजकारण घडवायचे होते. राजगडावर भोसले आणि जावळी खोऱ्यातील मोरे ह्यांच्यामध्ये निर्माण झालेली दुही दूर करून शिवाजीच्या स्वराज्यकारणाला चंद्रराव मोऱ्यांकडून सहाय्य मिळावे यासाठी समर्थांनी बराच प्रयत्न केला. परंतु चंद्ररावाचा लोभ सुटला नाही. तो भोसल्यांना जुमानेना. जावळीचा वाघ होऊन तो शिवाजी महाराजांवर गुरगुरू लागला. अखेर सामदाम दंडभेद सारे उपाय सरल्यावर महाराजांना त्याचा वध करावा लागला. इसवी सन 1665 साली जावळी खोरं स्वराज्यात आलं. तरीही समर्थ पुढे इसवी सन 1660 पर्यंत तिथेच राहिले. कारण जावळीवर अपरंपार प्रेम करणारा आदिलशाही सरदार अफजल खान मोरेवधाच्या राजकारणानं डिवचला होता. आपल्या अचाट सामर्थ्यानिशी आणि प्रचंड सेवादलानिशी तो स्वराज्यावर चालून आला. तुळजापूर, पंढरपूर ही तीर्थस्थानं त्यानं उद्ध्वस्त केली. कृष्णातीरी वाईला आपल्या जहागिरीत येऊन त्यानं शिवाजी महाराजांना वाईप्रांती येण्याचं आव्हान दिलं. त्याच्या साऱ्या हालचाली समर्थांना आपल्या शिष्यरूपी हेरांद्वारे समजत असाव्या. कारण या शिवथर घळीतूनच त्यांनी राजांना एक गूढ पत्र लिहिले आहे. विजापूरचा सरदार निघाला आहे. एकांती विवेक विचार करून इष्ट योजना करावी असेच या पत्राचे सार आहे. प्रतापगडाभोवतीचा सारा परिसर रामदासी मठांनी वेढलेला आहे. या मठांच्या तर्फे एक हेर यंत्रणा समर्थ राबवीत असावेत. शिवराज्याभिषेक हे समर्थांच्या आयुष्यातलं एक पूर्ण झालेलं स्वप्न. सर्वसामान्य माणसाच्या मनात या प्रसंगी प्रथम जे उमटलं असेल
बरोबर तेच आनंदवन भुवनी या आपल्या स्वप्नपूर्तीच्या काव्यात समर्थांनी व्यक्त केले. बुडाला औरंग्या पापी. शिवथरचं वास्तव्य सुफलित झालं. प्रपंच आणि परमार्थाची शिकवण देणारा दासबोध पूर्ण झाला. समाज विकासासाठी सदैव तत्पर असलेला प्रजाहित दक्ष सिंहासनाधीश्वर छत्रपती महाराष्ट्राला मिळाला. समर्थ आयुष्याची संध्याकाळ व्यतीत करण्यासाठी सज्जनगडावर आले. वाघजईच्या जंगलातली ही आध्यात्मिक राजधानी समर्थांची सारी स्मरणं आणि स्फुरणं आपल्या कपाऱ्यांत साठवून काळाच्या ओघात हरवली. भव्यता आणि रौद्रता म्हणजे काय हे जर अनुभवायचं असेल तर ऐन पावसाळ्यात घळीवर जावं. उन्हाळ्यातल्या कोरड्या ठणठणीत नदीत आता पाऊल ठेवणं मुश्किल असतं. कोसळत्या पावसात चिंब भिजताना डोंगराला काय वाटत असेल? झाडं एकमेकांना या वर्षावाविषयी काय सांगत असतील? उंच मावळातून खोल तळ कोकणात उडी घेताना असंख्य प्रपात धरतीची प्रथम चुंबनं कशी घेत असतील? हे सारं विश्वात्मक सौंदर्य अनुभवायचं असेल तर रौद्र धबधब्याच्या पार्श्वभूमीवर उभं राहून आपण स्वतःच तो चिंब परिसर व्हायला हवं. मागची 5-6 वर्ष शिवथर घळ आणि सभोवतालच्या दराखोऱ्यांनी मला अक्षरशः पिस लावलं होतं. शिथिल समाजावर फुंकर घालून पुरुषार्थाची संकल्पना मांडणारा समर्थांचा आदर्श विचार ही आजच्या काळाची खरी गरज आहे असं तीव्रतेनं वाटू लागलं. स्वातंत्र्योत्तर काळातील समाज जीवनाची झालेली परवड ही आमच्या पिढीची व्यथा आहे. लोकशाहीच्या नावाखाली झुंडशाहीचं राजकारण हे आजचं समाजकारण होऊ पाहतंय. मुठभरांच्या मक्तेदारीने समूहाची ससेहोलपट होत आहे. आश्वासनांची खैरात करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न आजचं तथाकथित नेतृत्व करीत आहे. रयतेची गांजवणूक करून आपली स्वतःची वतनं कशी वाढतील याचा अविरत प्रयत्न करणारे 350 वर्षापूर्वीच्या महाराष्ट्रातील तसेच महाराष्ट्राबाहेरचेही वतनदार आणि आजचे तथाकथित नेते यांच्या वर्तनात मूलतः काहीही फरक नाही. ते दिल्लीश्वरांचे, निजामाच्या आणि आदिलशाहीचे पाय चाटून आपल्या रयतेवर अन्यायाची कुऱ्हाड चालवित होते. आज लोकशाहीच्या नावाखाली मतांच्या रेट्याची कुऱ्हाड सर्वसामान्य जनतेच्या अंगावर कोसळत आहे. देव, देश आणि धर्म यांच्या व्याख्या संकुचित झाल्या. व्यक्तिगत पातळीवरील प्रयत्नवादाचे हात बांधले गेले. पायांत प्रस्थापितांनी बेड्या घातल्या. या परिस्थितीत संपूर्ण मी विसरून आम्हीच्या विकासाचा विचार सांगणारा कुणी द्रष्टा आता निर्माण व्हायला हवा. गेली 43 वर्ष आमच्या पिढीनं या द्रष्टा नेतृत्वाची वाट पाहिली. आता समाजाभिमुख विचार सृष्टीमधील पंचमहाभूतांत सामाविलेल्या चैतन्य शक्तीवरील श्रद्धा आणि ठकासी महाठक, उद्धटासी उद्धट, नटखटासी नटखट हा नवा सामाजिक विचार आणि स्वार्थनिरपेक्ष प्रजापालन हा राजकीय विचार नव्या पिढीला कुणीतरी सांगायला हवा. या विचारमंथनामधून समर्थ जीवनावरील या कादंबरीची कल्पना साकार झाली. समर्थ रामदास चरित्र लिहिणं हा या चिंतनामागचा उद्देश नाही. खरं तर समर्थ विचार हाच या कादंबरीचा नायक आहे. समर्थ जीवनावरील प्रसंग आणि त्यांनी सांगितलेलं तत्वज्ञान ललित माध्यमातून सांगण्याचा हा एक प्रयत्न आहे. ही कादंबरी म्हणजे इतिहास नव्हे, शिवसमर्थ काळातील काही ऐतिहासिक घटनांवर आधारलेली कलाकृती म्हणूनच या कादंबरीकडे पाहावे अशी माझी प्रांजल इच्छा आहे. या कादंबरीच्या निमित्ताने समर्थ रामदासांचा संचार महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर ज्या ज्या मार्गाने आणि ज्या ज्या ठिकाणी झाला तिथे तिथे प्रत्यक्ष जाऊन तिथली
स्मरण आणि स्फुरण मनामध्ये जागविण्याचा मी माझ्या शक्तीनुसार प्रयत्न केला. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्या हेही एक मोठं आव्हान होतं. तेही बऱ्याच अंशी मी झेललं. राजगड, शिवथर, चाफळ, रामघळ, मोरघळ, रायरेश्वर, हिरडोशी, कुंड, शिळीम, शिवथर या सगळ्या दुर्गम डोंगरी वाटा पायाखाली तुडवल्या. समर्थांचे 11 मारुती आणि अनेक मठ प्रत्यक्ष पाहिले. उत्तर प्रदेश आणि हिमालय यापूर्वीच निरखले होते. समग्र समर्थ वाङ्मय वाचून झाल्यावर, आनुषंगिक साहित्याची जुळवाजुळव केल्यावर, ज्या पवित्र ठिकाणी समर्थांनी दासबोधाची संकलित प्रत तयार केली त्याच शिवथर घळीत संपूर्ण पाऊसकाळ वास्तव्य करून ही कादंबरी वाचकांच्या पुढे आता नम्रपणे मी ठेवीत आहे. सुंद मठ सेवा समितीचे पदाधिकारी, तेथील सेवेकरी या सर्वांनीच या कामी मला बहुमोल सहकार्य केले आहे. विशेषतः या संस्थेचे कार्यवाह श्री बाळासाहेब गांगल यांचा आवर्जून उल्लेख करायला हवा. या लेखनकालात माझे सर्व बालहट्ट त्यांनी हौसेने पुरवले. ही सर्व निर्मिती चालू असताना मला स्वतःमधील अपुरेपणाची वारंवार जाणीव होत होती. शिवथर घळीचा पवित्र परिसर आणि समर्थांची आश्वासक प्रेरणा या आधारावरच ही कादंबरी मी लिहू शकलो याची मला नम्र जाणीव आहे. त्यामुळे वाचकांना जर कुठे त्रुटी जाणवली तर तो माझा अपुरेपणा आहे हे लक्षात घ्यावे. कादंबरी लिहिण्याच्या आधीच जवळजवळ 5-6 महिने इंद्रायणी साहित्याचे श्री श्याम कोपर्डेकर यांनी कोणतीही अट न घालता ही कादंबरी प्रकाशित करावयाची असे ठरवूनच टाकले होते. त्यांच्या स्नेहाचा हा धागा यापुढेही असाच वाढता राहील अशी अपेक्षा आहे. उत्तम छपाई करणारे श्री प्रमोद बापट, छायाचित्रकार श्री राजू शहाडे या साऱ्यांचा मी कृतज्ञ आहे. आणखी एक कृतज्ञता व्यक्त करायलाच हवी, ती माझ्या वाचक वर्गाची. मागची 20-25 वर्षे समाज विकासासाठी झोकून देणाऱ्या आदर्शांच्या जीवनावरील कलाकृती लिहिण्याचं वाण हाती घेऊन मी वाचकांसमोर उभा आहे. ही द्वितीयावृत्ती आपणापुढे ठेवत असताना ललित साहित्यामधून सामाजिक बांधिलकी मांडण्याचा माझा गेल्या 20-25 वर्षाचा अट्टहास अजूनही माझ्या मनात अखंड आहे. स्वीकारलेलं हे वाण मी कधीही खाली ठेवणार नाही, उतरणार नाही, मातणार तर नाहीच नाही. रवींद्र भट. नवव्या आवृत्तीच्या निमित्ताने आदर्श लोक नेतृत्व, निस्वार्थ समाजकारण आणि प्रपंचाभिमुख परमार्थ ही समर्थ रामदासांच्या विचारधारेची मूळ त्रिसूत्री आहे. सध्याच्या संक्रमणावस्थेतील कालखंडात या त्रिसूत्रीची समाजाला नितांत गरज आहे. म्हणूनच ही 9वी आवृत्ती वाचकांसमोर येत आहे. सर्व समविचारी वाचकांचा मी आभारी आहे. रवींद्र भट. 11व्या आवृत्तीच्या निमित्ताने आज 11वी आवृत्ती वाचकांपुढे ठेवताना मी एक निरामय मानसिक समाधान अनुभवित आहे. या यशाचे श्रेय माझे नाही याची मला नम्र जाणीव आहे. समर्थांनी त्यांच्या साऱ्या चिंतनातून आणि निरूपणातून सांगितलेले पुरुषार्थ जागृतीचे विचार सध्याच्या अस्थिरतेच्या आणि अस्तित्ववादाच्या कालखंडात समाजाला महत्त्वाची गरज वाटत आहे याची ही खूण आहे. लोकनेता आणि सामान्य जनता यांच्यामधील आदर्श संबंध हे आता एक दिवास्वप्न ठरू पाहत आहे. स्वार्थाचे राजकारण स्थिर शासन देऊ शकत नाही याची जाणीव आता समाज मानसात निश्चितपणे उमलू लागली आहे. त्याशिवाय वाचकांनी आपल्या या कादंबरीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलाच नसता. कुठलीही समीक्षा
प्रकाशित होण्याआधी केवळ विषयाकडे पाहून वाचकांनी पहिली आवृत्ती अल्पकाळात संपवावी ही घटना समाजाला आता निस्वार्थ लोकनेत्याची अपेक्षा आहे हेच ठामपणे सांगते. अर्थक्षेत्रात काम करणारे या कादंबरीचे एक वाचक श्री एस. बी. केरूर यांनी व्यक्तिगत पातळीवर कादंबरीच्या 50 प्रती विकत घेऊन 14 ते 20 या वयोगटातील मुलामुलींना त्या देण्याची जबाबदारी माझ्यावर टाकली. ही घटना फार बोलकी आहे. नव्या पिढीवर आदर्शांचे संस्कार व्हायला हवेत ही काळाची हाक आता सर्वसामान्यालाही जाणवू लागली आहे. कादंबरीला लाभलेल्या यशाचे श्रेय या काळाच्या गरजेला आहे. प्रकाशक श्री शामराव कोपर्डेकर यांनी अतिशय कमी मूल्यामध्ये ही कादंबरी वाचकांना उपलब्ध करून दिली. आता ते माझे गोत्रच झाले. व्यवहारापलीकडे काही समाजऋण असते याची त्यांनाही सतर्क जाणीव आहे. रवींद्र भट.